नुकताच दिनांक 29 मार्च रोजीच्या वृत्तपत्रात केंद्र सरकारच्या वतीने एक प्रसिद्धीपत्रक देण्यात आलं आहे। सदरचे प्रसिद्धीपत्रक न्यायमूर्ती बालकृष्णन चौकशी आयोग डॉक्टर आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्र नवी दिल्ली यांच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलं आहे। हे आयोग काय आहे, ते काय काम करते आणि त्याचा फायदा ख्रिस्ती आणि मुस्लिम समाजाला कसा होऊ शकतो याबाबत सविस्तर माहिती पाहू या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी एलिया माने आणि तुम्ही पाहताय लोकशक्ती न्यूज। सर्वप्रथम हा आयोग काय आहे हे आपण समजून घेऊ। भारतात 10 ऑगस्ट 1950 रोजी स्वतंत्र भारताचे राष्ट्रपती यांनी अनुसूचित जातीबाबत जो अध्यादेश पारित केला त्यातील मुद्दा क्रमांक 3 नुसार अनुसूचित जातीच्या सवलती केवळ हिंदू धर्मीयांना दिल्याने व नंतर नवबौद्धांना आणि शिखांनाही दिल्या गेल्या। तथापि अनुसूचित जातीतून धर्मांतरित ख्रिश्चनांना व मुस्लिमांना मूळ अनुसूचित जातीतील असतानाही शासनाच्या राखीव सवलतीपासून डावलले गेले, त्यामुळे वंचित राहावे लागत आहे। वास्तविकता सर्वोच्च न्यायालयात राष्ट्रपती अध्यादेश 1950 ला याचिका क्रमांक 180/2004 नुसार नॅशनल काउन्सिल ऑफ दलित ख्रिश्चन NCDC व इतर मुस्लिम सहसंघटनांनी आव्हान दिलेले असून सदर प्रकरण प्रलंबित आहे। या याचिकेत भारत सरकारने वेळकाढूपणा करण्यासाठी बालकृष्णन आयोगाचे गठन केले असल्याचे याचिकाकर्त्यातून बोलले जात आहे। यापूर्वी न्यायमूर्ती रंगनाथ मिश्रा, त्यापूर्वीचा मंडल आयोग देशपांडे कमिटी इत्यादी स्थापित होते। सर्व आयोगाने दलित ख्रिश्चनसाठी सकारात्मकता दर्शवली होती। मात्र असे असतानाही सरकारला निर्णय घेण्यासाठी अडचण कुठे होती असा प्रश्न याचिकाकर्त्यांनी उपस्थित केला। यामध्ये वेळकाढूपणा करण्यासाठी सरकारने नवा KB बालकृष्णन आयोग 6 ऑक्टोबर 2022 रोजी स्थापन केला असल्याचे बोलले जात आहे। याचा निषेध दिनांक 10 ऑगस्टला काळ्या फिती लावून भारतभर पाळला जातो व राष्ट्रपती, पंतप्रधान यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत ख्रिश्चन संघटनांकडून दरवर्षी निवेदन दिले जाते। या आयोगाने कार्यक्षेत्रानुसार विविध राज्यात लोकांच्या सूचना मागवल्या। आता महाराष्ट्रातून निवेदने घेण्यासाठी जाहीर प्रकटन केलं आहे। या आयोगाचे काम काय आहे याविषयी आपण पाहू। दावा करणाऱ्या नवीन व्यक्तींना अनुसूचित जातीच्या दर्जाच्या प्रकरणाची तपासणी करणे। ऐतिहासिकदृष्ट्या ते अनुसूचित जातीचे होते, परंतु त्यांनी धर्मांतरण केल्याने त्याचे काय परिणाम झाले आहेत। अनुसूचित जातींच्या विद्यमान यादीचा भाग म्हणून अशा नवीन व्यक्ती जोडण्याच्या विद्यमान अनुसूचित जातींवरील परिणामांचे परीक्षण करणे। अनुसूचित जातीतील व्यक्ती त्यांच्या कस्टम्स, परंपरा आणि सामाजिक आणि इतर दर्जा, भेदभाव आणि वंचितपणा या संदर्भात इतर धर्मात रूपांतरित होण्यातील बदलांची परीक्षण करणे आणि त्यांना अनुसूचित जातीचा दर्जा देण्याच्या प्रश्नावर अंमलबजावणी करणे। म्हणजेच काय तर धर्मांतरित झालेल्या व्यक्तीला तो ज्या जातीतील आहे त्यामध्येच समाविष्ट करता यावे यासाठी हा चौकशी आयोग आहे। याचा ख्रिस्ती आणि मुस्लिम समाजाला काय फायदा होईल हे आपण समजून घेऊ। ख्रिस्ती समाजातील बहुतांशी लोक हे मागासवर्गीय किंवा अनुसूचित जाती किंवा जमातीतील आहेत। जेव्हा त्यांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला तेव्हा त्यांना या जातीच्या पासून मिळणाऱ्या लाभास मुकावे लागले आहे। स्वातंत्र्यपूर्व काळात विशिष्ट समाजाकडून केल्या जाणाऱ्या अत्याचारावर मात करण्यासाठी अनेकांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला, मात्र त्यामुळे त्यांना अनुसूचित जाती यातून मिळणारा कोणताही लाभ शासनाकडून मिळाला नाही। परिणामी हा समाज जरी ख्रिस्ती धर्म स्वीकारलेला असला तरीही गावकुसाबाहेर असलेल्या अनुसूचित जातीच्या वस्तींमध्ये आपले वास्तव्य करतो। हा समाज आर्थिकदृष्ट्या फारसा सक्षम झालेला नाही। हा समाज अनुसूचित जातीत गणला जात नाही, त्यामुळे सर्वच लाभांपासून वंचित असलेल्या या समाजाला त्यांच्या मूळ जातीमध्ये समाविष्ट करून त्याच जातीसाठी मिळणारे आरक्षण किंवा लाभ मिळणे गरजेचे आहे। 1956 साली शीख धर्मीयांसाठी राष्ट्रपतींच्या आदेशामध्ये सुधारणा करण्यात आली। यासह 1990 साली नवबौद्धांसाठी देखील अशा प्रकारच्या आदेशामध्ये सुधारणा करण्यात आली। अशाच पद्धतीने ख्रिस्ती आणि मुस्लिम या धर्मीयांना देखील जातीमध्ये समाविष्ट करण्यात यावे अशी मागणी सातत्याने होत आहे। त्यामुळे शासनाने मागवलेल्या या सूचनांना ख्रिस्ती समाजाने प्रतिसाद देणे आणि आपल्या धर्मासहित जातीला आपल्या विशिष्ट समाजामध्ये समाविष्ट करून घेणे गरजेचे आहे। त्यासाठी 29 एप्रिल 2025 पूर्वी आपल्या सूचना या आयोगास कळविणे गरजेचे आहे। त्यासाठी समाजातील जाणकार व्यक्तींनी पुढाकार घेऊन या सूचना आयोगास कळवाव्या
आणि समाजाचे हित साधून घ्यावे अशी चर्चा होत आहे। नॅशनल काउन्सिल ऑफ दलित ख्रिश्चनच्या महाराष्ट्र NCDC युनिटने चिंतन मंथन करून 2 वर्षापूर्वीच तयारी केली आहे। प्रगत पदवीधर संघटना पुणे हे सन 1970 पासून या बाबीवर संघर्ष करीत आहेत। जनसामान्य, बाधित, वंचित, पीडित, उपेक्षित इस्मांनी आपापले गाऱ्हाणे या आयोगास कळविणे गरजेचे असून विविध संघटना तसेच जाणकारांनी यासाठी पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा समाजातून व्यक्त होत आहे। ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला नक्की कळवा आणि आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।